लवासा प्रकरणाची याचिका फेटाळून लावली आहे। खासदार शरद पवारांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय। नानासाहेब जाधव यांनी ही याचिका दाखल केली होती। कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती। लवासा प्रकरणाचा आज निकाल आलेला आहे। लवासा प्रकरणाची याचिका ही फेटाळून लावण्यात आली आहे। तर लवासा प्रकरणाची याचिका ही फेटाळून लावलेली आहे। नानासाहेब जाधव यांनी ही याचिका दाखल केलेली होती, मात्र आता कोर्टाकडून ही याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती, मात्र आता नानासाहेब जाधव या सगळ्या प्रकरणानंतर आपलं पुढील पाऊल काय उचलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर शरद पवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। लवासा प्रकरणाची याचिका ही फेटाळून लावण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। लवासा प्रकरणाची याचिका फेटाळली आहे, त्यामुळे खासदार शरद पवारांना मोठा दिलासा मिळालाय। नानासाहेब जाधव यांनी ही याचिका दाखल केली होती। कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा हा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणीही या सगळ्या याचिकेतून करण्यात आलेली होती।